बऱ्याचदा मला कमेंट्स येत असतात की आमची मुलं कडधान्य खात नाही. तर म्हणूनच मी आज या मुलांकरिताच आणि त्याचसोबत सर्वांकरिताच एक खास नाश्त्याचा प्रकार शेअर करते. ते म्हणजे हिरव्या मुगाचे प्रोटीनने परिपूर्ण असणारे, वरून खमंग खुसखुशीत तर आतून मऊ लुसलुशीत जाळीदार, यासोबत चटपटीत चवीची चटणी कशी बनवायची हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी असल्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग गरमागरम पौष्टिक, खमंग आणि आतून जाळीदार मऊ लुसलुशीत अप्पे बनवायला सुरुवात करूया. हे खमंग आणि जाळीदार अप्पे बनवण्याकरिता सर्वात अधिक प्रमाणात आपल्याला लागणार आहे 1 वाटी हिरवे मूग. हिरव्या मुगाऐवजी सालीसह जी मुगाची डाळ मिळते ना, ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सालीसह वापरा, कारण सालीमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात. याचसोबत घेऊयात अर्धा वाटी चवळी, कारण हिचा वापर ना माझ्या घरामध्ये अजिबात होत नाही, म्हणून मी अप्प्यांच्या मिश्रणामध्ये हिचा वापर करते. पण जर तुम्हाला वेगळे कोणते कडधान्य वापरायचे असेल तर तेही घालू शकता, कारण या अशा पदार्थांमध्येच यांचं सेवन आपल्या आहारामध्ये होत असतं. सोबतच घेऊयात अर्धा वाटी तांदूळ. तांदळामुळे अप्प्यांना खूप छान असा खमंगपणा येईल, त्यामुळे घालायचे आहेत. आता हे घेतलेले तीनही जिन्नस सर्वांत अगोदर धुवून घेऊयात, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये डस्ट असू शकते, वेगवेगळ्या केमिकलचाही वापर केलेला असू शकतो. तुम्हाला जर हिरवे मूग वापरायचे नसेल तर याच पद्धतीने तुम्ही डायरेक्ट जी मुगाची पिवळी डाळ येते ना, ती सुद्धा वापरू शकता. अशाच वेगवेगळ्या डाळी वापरून देखील मी या अगोदर तुमच्यासोबत मिक्स डाळींचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला जर ती बघायची असेल तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा. हे साहित्य व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर जे काही खराब पाणी निघालं ते मी पूर्णतः काढून टाकलंय. आता पुन्हा एकदा यामध्ये स्वच्छ संपूर्ण साहित्यांच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालूयात आणि कमीत कमी 3 ते 4 तासांकरिता हे भिजवून घेऊयात. त्यामुळे यावर झाकण ठेवते आणि साईडला ठेवून देते. तर बघा, साधारणतः 3 ते 4 तासांनंतर आपले हे कडधान्य अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. यातील जी चवळी आहे ना, ती मी दाबून बघते बघा. मस्त असे पटकन याचे तुकडे पडतायत, याचा अर्थ हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यातील जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते फेकून न देता थोड्या प्रमाणामध्ये आपण या कडधान्यांसोबतच दळण्याकरिता वापरूयात. त्यामुळे मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आता या भांड्यामध्ये मावेल इतकं संपूर्ण भिजवून घेतलेलं कडधान्य घालूयात. यासोबत थोड्या प्रमाणामध्ये पाणीही घालूयात. पाणी हे थोडंसं कमीच वापरायचं, कारण आपण ते नंतर कमी पडलं तर वाढवू शकतो, पण जर जास्तच मिश्रण पातळ झालं तर ते कमी करू शकत नाही ना, म्हणून मिक्सरचं झाकण लावूयात आणि हे फिरवून घेऊयात. एकदम छान अशी स्मूथ पेस्ट तयार करायची. तर बघा, या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. ते एखाद्या खोलगट पातेल्यामध्ये काढूयात. तर या ठिकाणी थोड्याशा मोठ्याच पातेल्याचा वापर करावा, कारण आपल्याला हे पीठ फर्मंट करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, फर्मंट केल्यानंतर आपलं मिश्रण फुलून वर येतं. तर त्यामुळे मी संपूर्ण कडधान्य मिक्सरला छान असे एकदम पेस्ट स्वरूपात फिरवून घेतलेले आहे. आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे. आता हे चमच्याच्या मदतीने मिक्स करूयात. हाताने मिक्स केलं तरीही चालेल. हाताने मिक्स केलं तर आपल्या हातांची उष्णता उलट या मिश्रणामध्ये मिक्स होते आणि हे मिश्रण आणखी जास्त प्रमाणामध्ये खूप छान असं फुलतं. यावर झाकण ठेवू आणि कमीत कमी 4 ते 5 तासांकरिता झाकून साईडला ठेवून देऊ, कारण सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहे. पटकन आपलं पीठ फर्मंट होतं. वातावरणात जर गारवा असेल तर तुम्ही रात्रभराकरिता देखील हे भिजण्याकरिता ठेवू शकता. तर बघा, आपल्या या मिश्रणाला किती छान अशी जाळी पडलेली आहे. खूप मस्त असं आपलं हे मिश्रण फुलून वर आलंय. ते पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनने फेटून घेऊयात. एकाच डायरेक्शनने फेटायचं, जेणेकरून यातील जी वाफ आहे ना, ती बाहेर निघणार नाही आणि आपलं हे मिश्रण असून असंच जाळीदार राहील. आता या संपूर्ण मिश्रणाचे मला लगेचच अप्पे बनवायचे नसल्यामुळे मी यातील काहीच मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते. उरलेलं मिश्रण ना आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि केव्हाही वापरू शकतो. आता आपले हे अप्पे पौष्टिक होणारच आहे, पण ते अजून पौष्टिक बनवण्याकरिता मी यामध्ये घालते एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा, एक लाल बुंद बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची. यासोबत तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या देखील वापरू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. तुमची मुलं जर तिखट खात असतील तर बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता. या अप्प्यांना रंग छान येण्याकरिता
थोडीशी हळद देखील घातली आहे. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामुळे आपल्याला पाण्याचा देखील अंदाज येईल, कारण आपण यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत ना त्यांना देखील बऱ्याचदा पाणी सुटल्यासारखं होतंच. तर बघा, मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे अगदी एखादा चमचा मी यामध्ये पाणी घालतीये. जास्तही पाणी घालू नका, कारण मिश्रण जर जास्तच पातळ झालं तर आपले तयार होणारे आप्पे छान असे खमंग खुसखुशीत तयार न होता खूपच मऊ स्वरूपाचे तयार होतात, जे खायला जास्त चविष्ट लागत नाही. त्यामुळे बघा, आपल्याला साधारणतः या पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच मिश्रणापासून तुम्ही उत्ताप्पे किंवा डोसे देखील तयार करू शकता. डोसे तयार करायचे असेल तर भाज्या लगेच या मिश्रणामध्ये मिक्स करू नका. लगेचच आप्पे बनवायला घेऊयात. तर त्याकरिता आप्पे पात्र मी गरम होण्याकरिता अगोदरच ठेवलेलं होतं. आता यामध्ये तेल टाकून घेऊ. तर प्रत्येक वाटीमध्ये साधारणतः एक एक थेंब तेल टाकलं तरी देखील पुरेसं होतं. तर हे घातलेलं तेल व्यवस्थित असं पसरवून लावून घेऊयात आणि लगेचच एखाद्या छोट्या चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपण या पात्रामध्ये घालायला सुरुवात करूयात. या पात्रामध्ये मिश्रण भरत असताना सुरुवात ही कडेपासून करायची आणि नंतर सर्वात शेवटी मध्यभागच्या पात्रांमध्ये पीठ घालायचं. यामुळे आपले आप्पे करपणार नाहीत. आता यावर 5 मिनिटाकरिता कमी गॅसवर झाकण ठेवूयात आणि छान असा खालून गोल्डन रंग येईपर्यंत हे खरपूस खमंग भाजून घेऊयात. भाजलेले आहेत, लगेचच उलटवून घेऊयात आणि या वरच्या साईडने देखील पुन्हा एकदा हे आप्पे हलकेसे भाजून घेऊयात. आपले संपूर्ण आप्पे पलटवून झाले आहे. पुन्हा एकदा यावर 2 मिनिटाकरिता झाकण ठेवू आणि कमी गॅसवरच वाफ काढून घेऊ. 2 मिनिटानंतर बघा, आपले आप्पे या ठिकाणी गरमागरम तयार झाले आहे. रंग बघा काय सुरेख आलाय. मस्त असे गुबगुबीत फुललेले, आतून जाळीदार तर वरून खमंग आणि खुसखुशीत हे आप्पे तयार झाले आहेत. चवीला अतिशय भन्नाट आहे, त्याहूनही जास्त पौष्टिक आहेत. तुमची मुलं जर ते पदार्थ खात नसतील, डाळी, कडधान्य आणि पालेभाज्या खात नसतील, तर या पद्धतीचे आप्पे त्यांना नक्की बनवून द्या. आता या आप्प्यांसोबत खाण्याकरिता आपण एक चटपटीत चवीची चटणी तयार करूयात. त्याकरिता अर्धी मूठ कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक छोटेसे कैरीचे काप आणि गरजेनुसार थोडंसं ओलं खोबरं घेतलंय. गरजेनुसार पुन्हा एकदा यामध्ये पाणीही घालूयात. चवीनुसार मीठही घालायचे. जर तुम्हाला आंबट गोड टेस्ट आवडत असेल तर थोडाफार गूळ किंवा साखरही घालू शकता, पण ओलं नारळ वापरल्यामुळे ही चव बॅलन्स होते. आता हे साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर बघा, अगदी झटपट अशी आपली ही चटणी तयार झाली आहे. तयार झालेल्या चटणीला लगेचच तडका देऊयात. त्याकरिता तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये जिरे, मोहरी घातले. ते छान असे तडतडले गेले की लगेचच कढीपत्ता घालायचा आणि चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची. खमंग आणि झटपट तयार होणारी आपली या ठिकाणी आप्प्यांसोबत खाण्याकरिता चटणी तयार झाली आहे. तयार झालेली चटणी तुम्ही फक्त आप्प्यांसोबतच नाही तर इडली, डोसे आणि वेगवेगळ्या पराठ्यांसोबत देखील सर्व करू शकता. तयार झालेले गरमागरम आप्पे आणि चटणी लगेचच सर्व करायला घेऊयात. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. आता एवढा मस्त असा उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारा हलका फुलका जाळीदार नाश्ता तयार झाला आहे, तर लगेचच खाऊनही बघते. बघा, आपले हे आप्पे वरून काय मस्त खमंग दिसत आहेत, आतूनही मस्त असे जाळीदार तयार झाले आहेत. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.